लोकसभा 2024 मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 4 मतदारसंघ आहेत। 2 फेजेस मध्ये या 4 मतदारसंघामध्ये निवडणूक होतीये। 35 बारामती हा लोकसभा जो मतदारसंघ आहे त्याची अनाउन्समेंट आणि इश्यू ऑफ प्रेस नोट जे इलेक्शन कमिशन ती 16 मार्च ला होईल शनिवारी। गॅझेट नोटिफिकेशन 12 एप्रिल 2024 ला होईल। लास्ट डेट ऑफ मेकिंग नॉमिनेशंस 19 एप्रिल 2024। स्क्रूटिनी ऑफ नॉमिनेशंस 20 एप्रिल 2024। लास्ट डेट ऑफ विड्रॉवल 22 एप्रिल 2024। डेट ऑफ पोल 7 मे 2024। डेट ऑफ काउंटिंग 4 जून 2024। हा झाला बारामतीच्या बाबतीमध्ये। उर्वरित जे 3 मतदारसंघ आहेत आपल्याकडे 33 मावळ, 34 पुणे आणि 36 शिरूर याचं मी तुम्हाला टाइम टेबल वाचून दाखवतो। अनाउन्समेंट 16 मार्च 2024 जी कालच झाली। डेट ऑफ इश्यू ऑफ गॅझेट नोटिफिकेशन इलेक्शन कमिशन कडून 18 एप्रिल 2024। लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन 25 एप्रिल 2024। स्क्रूटिनी होईल 26 एप्रिल 2024। विड्रॉवलची लास्ट डेट आहे 29 एप्रिल 2024। निवडणूक मतदानाची जी तारीख आहे ती 13 मे 2024 आणि मतमोजणी प्रक्रिया 4/2024। आताची जी काउंटिंग मगाशी मी जे प्रेस कॉन्फरन्स मध्ये जाहीर केलं, काउंटिंगची ठिकाणं ही 3 असणार आहेत। बारामती आणि पुणे या लोकसभा मतदारसंघाचं काउंटिंग हे FCI गोडाऊन कोरेगाव पार्क या ठिकाणी होईल। मावळचं जे काउंटिंग आहे ते बालेवाडी स्टेडियम मध्ये होईल आणि शिरूरचं जे काउंटिंग आहे ते महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचं रांजणगाव येथील MIDC मध्ये जे आमचं गोडाऊन आहे त्या ठिकाणी ते काउंटिंग। फॉर्म नॉमिनेशन स्वीकारण्यासाठी जी कार्यालय आहेत ती पुणे आणि शिरूर या 2 मतदारसंघाचे जे कामकाज आहे ते दोन्ही RO हे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे बसतात, त्यामुळे त्यांच्या कार्यालयातून होईल। मावळचं जे कार्यालय आहे ROचं ते PMRDAचं ऑफिस आहे, ऍडिशनल कमिशनर PMRDA, त्या ठिकाणी ते कामकाज होईल। आणि बारामतीचं जे नॉमिनेशनचं कामकाज आहे ती प्रक्रिया विभागायुक्त कार्यालयामध्ये ऍडिशनल कमिशनर रेव्हेन्यू यांच्या कार्यालयात